नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि अतिशय पौष्टिक भाजी घेऊन आली आहे. सुरुवातीलाच बघा किती छान चमचमीत आणि खमंग दिसणारी ही झुकिनीची भाजी तयार झाली आहे. दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीलाही अप्रतिम. आता बघा, ही आहेत झुकिनी. आज आपण याच झुकिनीची अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. दिसायला ही भाजी अगदी काकडीसारखी किंवा आपल्या घोसावळ्यासारखी वाटते, म्हणून अनेकांना पहिल्यांदा पाहिल्यावर गोंधळ होतो. पण ही एक वेगळी फळभाजी आहे. झुकिनीला अनेक ठिकाणी इटालियन दोडका असेही म्हणतात. झुकिनीचे हिरवे आणि पिवळे असे दोन मुख्य प्रकार असतात. आज मी हिरवी झुकिनी वापरत आहे. पिवळ्या रंगाची झुकिनीही बाजारात मिळते. यावर्षी माझ्या भावाने आपल्या शेतामध्ये झुकिनीचे पीक घेतले आहे. तर भावानेच मला ही ताजी झुकिनी पाठवली आहे आणि म्हणूनच आज मी पहिल्यांदाच तिची भाजी करून पाहिली. खरंच सांगते, इतकी छान लागली की मला वाटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करावी. झुकिनी ही अतिशय पौष्टिक आणि हलकी फळभाजी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे बघा, मी एक झुकिनी घेतली आहे. याची साल अजिबात काढायची नाही, कारण साल खूप पातळ आणि पौष्टिक असते. फक्त देठाचा भाग काढून टाकायचा आणि झुकिनीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन B6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज आणि फायबर असते. यामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. फायबरमुळे पचन चांगले राहते. विटॅमिन ए डोळ्याच्या आरोग्यासाठी, तर विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ही झुकिनी मदत करत असते, कारण यामध्ये नैसर्गिक पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. मी इथे अशा 2 झुकिनी घेऊन त्यांचे छोटे छोटे तुकडे करून तयार ठेवले आहे. तर बघा, या पद्धतीने छोटे छोटे तुकडे केल्यामुळे हे छान शिजते. आता यासोबत लागणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता गॅसवर लोखंडी कढई ठेवली आहे. त्यामध्ये थोडेसे तेल जास्त घालूया. थोडे तेल जास्त घातल्यामुळे भाजी खूप छान चमचमीत आणि चवदार होते. तेल गरम झाल्यावर मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचे आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा. आता बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये टोमॅटो घालूया. आता टोमॅटो ही पूर्ण मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. आता यामध्ये किंचित हळद घालून परतून घेऊया. यानंतर धने जिरे पूड, गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ आणि आपल्या घरचे लाल तिखट घालून हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता या सर्वांना तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. यामध्ये थोडीशी साखर घालूया. साखरेमुळे भाजीची चव अधिक छान लागते. साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. आता हे पुन्हा एकदा परतून घेतलं आणि त्यामध्ये चिरलेली झुकिनी घालूया. झुकिनीचे सर्व तुकडे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ही भाजी अतिशय हेल्दी असल्यामुळे लहान मुलांच्या डब्यासाठीही उत्तम आहे. तसेच रोजच्या जेवणामध्येही ही भाजी नक्की करून पहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झुकिनीमध्ये नैसर्गिक पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे या भाजीत पाणी अजिबात घालायची गरज नाही. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला मी एक गोष्ट सांगते.
झुकिनीपासून फक्त ही भाजीच नाही तर थालीपीठ, पराठे, सूप, कटलेट, भजी, कोशिंबीर, पास्ता, स्टफ्ड झुकिनी असे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात। मला जमेल तसे त्याच्या अजून 1-2 भन्नाट रेसिपी मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का। तर चला आता 5 मिनिटांनंतर बघूया। तर बघा, झुकिनीने स्वतःचेच किती छान पाणी सोडले आहे, म्हणूनच वेगळे पाणी घालण्याची गरजच पडत नाही। तर भाजी छान अशी शिजलेली आहे। आता यामध्ये मोठे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। हे घातल्यामुळे भाजीला बाइंडिंग छान येते आणि टेस्ट ही खूप छान लागते। आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून आणखी 5 मिनिटे शिजवून घेऊया, म्हणजे भाजी छान पद्धतीने शिजली जाईल। तर बघा मंडळी, 10 मिनिटातच आपली भाजी छान मऊ आणि स्वादिष्ट शिजली आहे। भाजीचा खमंग सुगंध तर संपूर्ण घरभर दरवळतो आहे। तर बघा, भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटतं। आता त्यामध्ये भरपूर अशी वरून ताजी कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची। तर त्यातील एक तुकडा घेऊन भाजी शिजली आहे का ते बघूया। तर बघा, किती छान मऊ शिजली आहे। आता ही गरमागरम भाजी एका सुंदर बाउलमध्ये सर्व करूया। खरंच मंडळी, दिसायला साधी पण चवीला अप्रतिम आणि पौष्टिकतेने भरलेली अशी ही झुकिनीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुमच्यापैकी कोण कोण झुकिनीची भाजी आधीपासून बनवतं आणि ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत आहात का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी स्वतः ही भाजी पहिल्यांदाच केली आणि आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडली। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कारण तुम्हाला माहीतच आहे, आपल्या कुक विथ वंदना चॅनेलवर मी नेहमीच घरच्या घरी सहज करता येतील अशा कमी साहित्यामध्ये बनणाऱ्या चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते। स्वयंपाकघरात नवखे असाल किंवा रोज काहीतरी नवीन बनवायचं असेल तर आपल्या चॅनेलवरील प्रत्येक रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। अशा सोप्या, पारंपरिक, पौष्टिक आणि नव्या रेसिपींचा खजिना तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहावा यासाठी आपल्या कुक विथ वंदना चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही झुकिनी तुम्हाला आता आपल्या जवळच्या भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्याकडे अगदी सहज मिळून जाईल, त्यामुळे ही भाजी आणून नक्की करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि आपल्या घरच्यांसाठी प्रेमाने स्वयंपाक करत रहा। धन्यवाद।